या व्हिडिओत आपण हे बघणार आहोत की जेव्हा माझा रुग्ण माझ्याकडे पित्त होतंय किंवा ऍसिडिटी होतंय म्हणून येतो, तेव्हा माझ्या डोक्यात कुठले वेगवेगळे आजार की ज्यानं ही लक्षणं होऊ शकतात याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी, लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये रोबोटिक, लॅप्रोस्कोपिक, जनरल आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जन म्हणून मी कार्यरत आहे. सर्वात पहिला आजार आहे की गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म मध्ये GERD किंवा गर्ड. या आजारात जठरात नॉर्मली ऍसिड तयार होतं. हे ऍसिड का तयार होतं? कारण आपण जे अन्न खातो ते वेगवेगळ्या ठिकाणी पचण्यासाठी, थोडक्यात या अन्नापासून ऊर्जा बनून आपल्या शरीराला चालना मिळण्यासाठी त्याचं अन्नाचं छोट्या छोट्या घटकात रूपांतर होणं महत्वाचं आहे. त्यामुळे आपण खाल्लेलं अन्न पहिल्यांदा तोंडामध्ये लाळ रस तयार होतो, त्यानं अन्नाचं थोडं पचन होतं, मग ते अन्ननलिकेद्वारे जठरात जातं. जठरात हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं, लक्षात घ्या. आणि जठराचा पीएच आपल्याला माहितीये, पीएच काय असतो, हा 1.5 ते 2.5 असतो. त्यामुळे जठरामध्ये ऍसिड तयार होतं. याच्याबरोबर अजून एक एन्झाईम आहे की जे एन्झाईम आपल्या खाल्लेल्या अन्नात जे प्रथिन आहेत किंवा प्रोटीन्स आहेत त्यांना पचवण्याचं काम करतं. आणि हे एन्झाईम फक्त ऍसिडिक वातावरणातच तयार होतं आणि कार्यरत होतं. त्यामुळे जठरात 2 महत्वाचे जे एन्झाईम्स आहेत, एक तर हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पेप्सिनोजेन नावाचं प्रथिन डायजेस्ट करणारं एन्झाईम, हे 2 गोष्टी तयार होतात. गॅस्ट्रोबेसिल रिफ्लक्स म्हणजे काय, ह्याचं जेव्हा मी उदाहरण देतो तेव्हा मी रुग्णांना एक सोपं उदाहरण देतो की घरात जर मिक्सर आहे, आपण मिक्सर चालू केला आणि त्याचं जर झाकण ढिल्लं असेल तर काय होईल? मिक्सर मधलं अन्न सगळं वर येईल. तसंच जठर म्हणजे पण एक प्रकारचा मिक्सरचं काम करतो. जठरामध्ये जेव्हा अन्न जातं तेव्हा ते मस्क्युलर आहे, त्या अन्नाचं ते छोट्या छोट्या तुकड्यात रूपांतर होतं. आणि हे चालू असताना हा प्रोसेस सगळा अगदी अर्धा 1 तासापासून 2-3 तासापर्यंत चालू राहतो. तेव्हा जठररूपी मिक्सरचं वरचं आणि खालचं तोंड हे बंद अपेक्षित आहे. त्यामुळं अन्ननलिका आणि जठर याच्यामध्ये आपल्याला देवानं म्हणा किंवा रचनाकर्त्यानं एक इलास्टिक किंवा एक नॉन रिटर्न वाल्व दिलेला आहे. हा वाल्व जो आहे तो आपल्याला अन्ननलिकेतनं जठरात जाऊ देतो. पण जठरात जे ऍसिड तयार होतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड, ते वर येऊ नये म्हणून पण देवाने सोय केली आहे. दुर्दैवानं काही आजारांमध्ये जसं की GERD किंवा हायटास हार्निया म्हणजे जठर छातीत वर सरकतं, या आजारांमध्ये हे इलॅस्टिक ढिल्लं होतं. त्यामुळं जठरातलं हायड्रोक्लोरिक ऍसिड हे वर येतं. आता ते किती वर येतंय यानुसार रुग्णाला वेगळी चिन्ह असतात. नॉर्मली जेव्हा ऍसिड छातीत वर येतं तेव्हा माणसाला छातीत जळजळ होते. आणि मग माणसाला छातीत जळजळ झाले काय करतो? सर्वप्रथम तो पाणी पितो, है ना. रुग्ण माझ्याकडे म्हणजे स्पेशलाइज सर्जनकडे येईपर्यंत त्यांनी सगळे प्राथमिक उपाय केलेले असतात. त्यामुळं जेव्हा चिन्ह जास्त होतात तेव्हाच तो आमच्याकडे येतो. तर चिन्ह काय काय आहेत? छातीपर्यंत येत आहे, छातीत जळजळ होणे, माणूस आडवा झोपला की खाल्लेल्या गोष्टी वर येणे, जर मोठं डिफेक्ट असेल तर ऍसिड घशात येऊन घसा वारंवार खराब होणे, काही काही रुग्णांचे दात सारखे आंबतात, एस्पेशली झोपले आणि सकाळी उठले की दात आंबलेले असतात. तर आपल्या सर्वांना माहित आहे की दात, नाक, कान, घसा यांचं इथं कनेक्शन आहे. त्यामुळं काही रुग्णांना ऍसिड वर येऊन कानाला दडे बसणे, त्याच्याही पुढं घसा आणि स्वरयंत्र, घसा आणि स्वरयंत्र आणि श्वसन मार्ग यांचंही कनेक्शन आहे. त्यामुळे वारंवार घसा खराब होणे. आणि काही रुग्णांना तर ऍसिड लंग्स मध्ये जाऊन थोडं जरी ऍसिड गेलं तरी ज्यांना अस्थमॅटिक टेंडेन्सी आहे, अस्थमा म्हणजे काय की एक ॲलर्जिक टेंडेन्सी, ज्याच्यामध्ये रुग्णाच्या फुफ्फुसांचा किंवा रुग्णाच्या श्वासनलिकांचा व्यास कमी होतो ॲलर्जीमुळं. त्यामुळे अशा लोकांना वारंवार ॲलर्जी होऊन वारंवार अस्थमाचा अटॅक येणे, किंबहुना हे करेक्ट नाही झालं तर काही लोकांना क्रॉनिक पल्मनरी डिसीज, लंग फायब्रोसिस असेही विकार होतात. त्यामुळं
गड किंवा ऍसिड रिफ्लक्समुळं छातीत जळजळ होणे, वर अन्न येणे, काही लोकांनंतर आडवं झोपल्यानंतर नाकातनं पण ऍसिड वर बाहेर येतं. त्यामुळे हे वेगवेगळे चिन्ह होऊ शकतात. त्यामुळे ऍसिडिटी म्हटलं की सर्वात पहिला विकार हा आहे गड किंवा जे गॅस्ट्रोइसोफेजियल म्हणजे रिफ्लेक्स डिसीज. या विकाराबद्दल किंवा याच्या चिन्हांबद्दल अजून काही आपल्याला माहिती हवी असेल तर खाली लिहिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. मी किंवा माझे सहकारी आपल्याला यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद.